या 5 वर्षामध्ये हा जो काळ होता तो अतिशय म्हणजे चॅलेंजिंग काळ माझ्यासाठी होता। सुरुवातीच्या काळामध्ये पनवेल महानगरपालिका नावाने स्थापन झालेली असल्यामुळे सिडकोकडनं हँडओव्हर असेल, गावठाणातील कामं असेल, तसेच विविध भागातली कामं असेल, ती अतिशय म्हणजे खूप आम्हाला सुरुवातीला त्रास झाला, ज्यामध्ये सिडकोकडनं आम्ही विविध प्लॉटचे हस्तांतरण करून घेतले। गार्डन प्लॉट असतील, मैदानं असतील, त्यामध्ये आपण विकास कामं चालू केली। त्याचबरोबर पाणी पुरवठा हे आतापर्यंत सिडकोकडे होतं, रोड सिडकोकडे होते, ते हळूहळू हँडओव्हर करून त्याचे कामं आम्ही केले। रिसर्फेसिंग असेल, पाण्याचं जेव्हा हँडओव्हर केलं तेव्हा कळलं की पाण्याच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या खूप जुन्या झालेल्या होत्या। जवळजवळ 40 वर्षापासून ही एमजेपीची पाईपलाईन पनवेलमधून जात होती आणि अतिशय बऱ्याच ठिकाणी तिला गळती झाल्यामुळे नवीन पनवेल किंवा कळंबोली आणि खारघर सारख्या भागामध्ये खूप सगळ्या पाण्याच्या समस्या होत्या। परंतु सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे एमजेपीने 450 कोटीचं अमृत योजनेचं टेंडर काढलं आणि आज जवळजवळ 4 वर्षानंतर हे काम पूर्णत्वास येत आहे आणि येत्या काही महिन्यामध्ये पनवेलला 100 MLD पाणी वाढून मिळणार आहे आणि नक्कीच ह्या पाण्याच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत। त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 11 प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल महानगरपालिकेने विविध ठिकाणी स्थापन केले आहेत। त्याचबरोबर आपल्या पालिकेचं स्वतःचं कुठलंही हॉस्पिटल नव्हतं, केवळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्याला कोरोनासाठी किंवा इतर काही सुविधांसाठी जावं लागत होतं। आता आपण बघत आहात की असुडगाव येथे सेक्टर 18ला पनवेल महानगरपालिकेचं स्वतःचं असं 450 बेडचं हॉस्पिटल आपण आपल्या प्रयत्नाने ते उभं राहत आहे। त्याच्यामध्ये मॅटर्निटी असेल, हार्ट असेल, कार्डियाक, ऑर्थोपेडिक सगळ्या सुविधा एका छताखाली आपल्याला मिळणार आहे। असे विविध प्रकारचे कामं आपण केलेत। तसंच महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण, स्कॉलरशिप, बचत गटांना लोन देणे अशा विविध कामं आपण केलेली आहेत। नक्कीच पुन्हा एकदा पक्षाने आम्हाला संधी दिली आहे, तर मी पक्षाचे पुन्हा एकदा आभार मानते की आपण मला पुन्हा एकदा संधी दिली आहे। नक्कीच मी पनवेलकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा रुजून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन।